आवश्यक असणाऱ्या काही प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. मी मागच्या 1 महिन्यापासून म्हणजे साधारणतः तसं तर 3 ते 4 वर्षापासून मी विद्यार्थ्यांसाठी एक चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून माझ्या विद्यार्थ्यांना तर उपयोगी पडावंच, पण दोच नॉलेज हॅव्हिंग युजफुल टू अवर स्टुडंट्स, दीज आर द स्टुडंट्स आर ऑल्सो माय सेल्फ. हे माझे विद्यार्थी आहेत, पण इतर विद्यार्थ्यांना बेनिफिट्स होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आज आपण मॅथ 1 चे फेब्रुवारी 2026 आणि मार्च या परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत. साधारणतः प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5 वरती जास्त फोकस द्या विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंतचे विचारलेले प्रश्न जे आहेत ते प्रश्न क्रमांक 3, 4, 5 म्हणजे आता साधारण सांगितलं की प्रश्न क्रमांक 3 त्याच्यामध्ये ए प्रश्न असतो कंपल्सरी ऍक्टिव्हिटी. आता ऍक्टिव्हिटी मध्ये विचारला जाण्यासारखा नेहमीचा प्रश्न जर कोणता असेल तर तो क्वेश्चन असतो रेट ऑफ रिटर्न्स किंवा फायनान्शियल मधला. परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आता साधारणतः आपल्याला जेव्हा व्हिडिओ बनवतो तो व्हिडिओ बनवत असताना मला तेवढे प्रश्न लिहिण्यासाठी वेळ नसतो, म्हणून आपण काही शॉर्टकट ट्रिक्स सांगूया. ज्या प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहे ते प्रश्न मी आज चर्चा करतोय. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आता फायनान्शियल प्लॅनिंग मधलं कोणतं प्रश्न विचारला जाण्यासारखा आहे बघा. तर तुम्हाला दिलेल्या असतात कंडिशन्स गिवन. फॉर एक्झाम्पल्स मार्केट व्हॅल्यू दिलेली असेल, फॉर एक्झाम्पल्स फेस व्हॅल्यू दिलेली असेल, फॉर एक्झाम्पल्स त्याच्यावरती लागणारा डिव्हिडंड्स वगैरे दिलेला असेल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काढायचं आता किंवा जीएसटी पण दिलेली असेल आणि त्या व्यक्तीला रेट ऑफ रिटर्न्स काय मिळाला असेल असा एक प्रश्न साधारणतः विद्यार्थी मित्रांनो 3 मार्काला विचारला जातो. मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगायला लागलो की सर कोणकोणते प्रश्न हे IMP बरेच विद्यार्थी मला विचारतात, पण आपल्याला त्यातली त्यात चांगले प्रश्न कोणते विचारले जातील हे पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग हा फायनान्शियल प्लॅनिंगचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मग इथे मार्केट व्हॅल्यू दिलेला असेल, फेस व्हॅल्यू दिलेला असेल, डिव्हिडंड दिलेला असेल, जीएसटीचा रेट दिलेला असेल 5%, 9%, 18% ऍज पर दे आर द क्वेश्चन्स रिलेटेड. नाउ रेट ऑफ रिटर्न्स यू विल फाइंड आउट. हा एक प्रश्न येतो ऍक्टिव्हिटी मध्ये. प्रश्न क्रमांक 2 अल्फा आणि बीटा. अल्फा इज इक्वल्स टू 5 प्लस √2 दिले असतील, बीटा इज इक्वल्स टू 5 मायनस √2 दिलेले असतील. मग ह्याच्यावरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न कोणते विचारले जातात? फाइंड आउट अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू डॅश डॅश अपॉन डॅश डॅश is equals to dash dash upon dash dash like that, and alpha into beta, and finally you will write out there the complete quadratic equations. Each questions carry there the half mark. half mark, half mark, half mark, half mark, and this is there the half mark, and finally you will make there the one quadratic equations. अशा पद्धतीने 3 मार्काचा हा प्रश्न फिक्स येण्यासारखा आहे. त्याच्यानंतर एक प्रश्न परत एक सांगतो बेटा तुम्हाला की जो की 3B मध्ये येतो. आता 3B मध्ये विचारले जाण्यासारखे काही प्रश्न आहेत, मी तुम्हाला तोंडीच सांगतो पहा. कुरियर सर्व्हिस एजंट्स चार्ज देअर द टोटल ₹592 देअर द कुरियर पार्सल फ्रॉम देअर द नाशिक टू नागपूर. इन देअर द टॅक्स इनवॉइस टॅक्सेबल व्हॅल्यू इज 500 ऑन देअर द CGST ₹45 and SGST ₹45. फाइंड द रेट ऑफ GST चार्ज ऑन दॅट आर्टिकल्स. म्हणजे साधारणतः तो आर्टिकल्स आपल्याला मिळालेला आहे ₹590 आणि ऍक्च्युली त्याची रेट होती 3B मध्ये विचारला जाण्यासारखा हा 3 मार्काचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. 3B मधला म्हणजे ऍक्च्युली त्याची कॉस्ट प्राइस होती, कॉस्ट प्राइस हे ₹500 होती त्या आर्टिकलची, आणि तो सोल्ड केलेला आहे विथ जीएसटी, सोल्ड विथ जीएसटी ₹590. मग तुम्हाला ऍक्च्युली काढायचं की जीएसटी त्याच्यावरती किती चार्ज केलेला असेल. मग यासाठी काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट प्रपोर्शन सारखा एक एक्झाम्पल्स आहे बेटा जो 7वी 8वीला आपण शिकलेलो आहोत. मग हे उदाहरण जेव्हा तुम्ही सोडवतात तर तेव्हा फायनली वी गेट देअर द जीएसटी ऑन दॅट आर्टिकल इज इक्वल्स टू 18%. मग हे 3 मार्काला प्रश्न आजच्या परीक्षेमध्ये किंवा येणाऱ्या तुमच्या फ्युचरच्या एक्झाम्स मध्ये विचारला जाण्यासारखा आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तो प्रश्न म्हणजे तुमच्या पाय डायग्राम्स वरती डिपेंड आहे. आता पाय डायग्राम्स म्हणजे कोणता? फॉर एक्झाम्पल्स पहा. आता तुम्हाला 3 मार्काचेच प्रश्न सांगतो. आता पाय डायग्राम्स तुम्हाला ऍक्च्युली दिलेले असेल, ही पाय डायग्राम्स. मग इथं या पाय डायग्राम्स पासून वेगवेगळ्या प्रकारचे फील्ड्स दिलेले असतील.
मग इथे इंजिनियर्स वगैरे काम करत असतील, इथे लेबर वगैरे काम करत असतील, मग इथे ऑफिस वर्कर्स वगैरे असतील, मग इथे काही त्यातले मेन मॅनेजर्स वगैरे असतील. दीज आर द डिफरंट टाइप ऑफ वर्कर्स हॅव्हिंग प्रेझेंट इन देअर द पाय डायग्राम्स. आणि या पाय डायग्राम्स वरती तुम्हाला मग फॉर एक्झाम्पल इथं लिहिलं मी, आता लेबर काम करणारे असतील, इंजिनियर वगैरे असतील, फॉर एक्झाम्पल इथं ऑर्गनायझर्स वगैरे असतील. आता असा एक पाय डायग्राम तुम्हाला परीक्षेमध्ये येतो, तो 3 मार्काला असतो आणि तुम्हाला त्याच्यावरून फाइंड आउट करायचं की हाऊ मेनी वर्कर्स आर देअर टू बी डू देअर द वर्क इन लेबर. मग टोटल वर्कर्स किती आहेत त्या कंपनीमध्ये? फॉर एक्झाम्पल 5000 टोटल वर्कर्स आर देअर इन होल कंपनी. त्या कंपनीमध्ये एकूण 5000 वर्कर्स आहेत, मग त्यावेळेस तुम्हाला टोटल वर्कर्स इज इक्वल्स टू 5000. नाउ सेकंड वन क्वेश्चन इज देअर, ह्याच्यामधलं अँगल्स किती दिलेला असेल? थीटा इज इक्वल्स टू हिअर 30. थीटा इज इक्वल्स टू 30. मग तुम्हाला फाइंड आउट करायचे विद्यार्थी मित्रांनो, हाऊ मेनी टोटल वर्कर्स आर देअर. मग त्यासाठी तुम्हाला पाय डायग्रामचा एक क्वेश्चन दिलेला असतो, त्याच्यावर डिपेंड्स तुम्हाला हा प्रश्न 3 मार्काला येऊ शकतो किंवा येणारच येतो तशा प्रकारचा. नाउ अजून एक प्रश्न तुमच्यासाठी मी विद्यार्थी मित्रांनो सांगतो, तो प्रश्न कोणता आहे बघा. आता हे प्रश्न मी तुम्हाला नेहमी का सांगायला लागलो, कारण की या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युज होण्यासारखे आहेत. चला अजून एक प्रश्न क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला देतो, जो की प्रश्न अननोन असणार आहे. आता आपण हा पेपर एक्सप्लेन करतोय मेन टॉपिक नंबर 4, 5, 6 वरती जास्तीत जास्त आलेले प्रश्न. आता टॉपिक नंबर 4, 5, 6 मध्ये कोणता असेल? टॉपिक नंबर तुम्हाला 4 माहिती विद्यार्थी मित्रांनो, त्याला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतो आपण. टॉपिक नंबर 5 जो की अत्यंत सोपा टॉपिक आहे, जो 4 मार्काला विचारला जाण्यासारखा आहे, तो टॉपिक नंबर 5 मधला एक प्रश्न मी तुमच्या समोर सांगतो बघा. आता तो प्रश्न काय असेल एक्झॅक्टली, तो आपल्याला किती मार्क्स देऊन जातो आणि एक्झॅक्टली त्याचे मार्क्स कशा पद्धतीने आपण काउंटिंग करतो बघा. द डिफरन्स बिटवीन, आता हा ऍक्च्युअली प्रश्न क्रमांक टॉपिक नंबर 1 किंवा 2 मधला आहे, पण 4 मार्कासाठी विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न येऊ शकतो. द डिफरन्स बिटवीन द स्क्वेअर ऑफ द 2 नंबर्स. आता 2 नंबर्स म्हणजे कोणते? 1 नंबर इज इक्वल्स टू x and another number is here y. The difference between the 2 numbers is 120. म्हणजे x minus y is equals to 120. Now this is there the condition number 1. The square of the 2 number is twice the greater number. The square of the smaller number. आता इथे कन्सिडर द स्मॉलर नंबर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण y केला तर ग्रेटर नंबर आपल्याकडे कोणता असेल? x. पहा, द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर म्हणजे छोट्या नंबरचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वाइस द ग्रेटर नंबर. म्हणजे मोठ्या नंबरच्या ते काय असणार आहे? दुप्पट. म्हणजे आपल्याला इथे क्वेश्चन नंबर 2 द्यावा, सॉरी इक्वेशन्स नंबर 2 द्यावा लागेल. आणि वरची कंडिशन्स आपल्याला थोडी नीट वाचण्यामध्ये नाही आली. द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ देअर द 2 नंबर्स म्हणजे या दोघांचा स्क्वेअर्स आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करायची अँड यू विल गेट देअर द 2 आन्सर्स. मग याच्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न हमखास विचारले जाण्यासारखे. त्याच्यानंतर एक 4 मार्काचा प्रश्न आहे, तो कसा आहे बघा. म्हणजे मी तुम्हाला सांगत असतो वारंवार की विद्यार्थी मित्रांनो छोट्या छोट्या प्रश्नाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. आणि 2 मार्कासाठी सुद्धा एक प्रश्न मी काल परवा इयत्ता 9वी आणि 10वी साठी कॉमन विचारलेला प्रश्न होता तो बघा. फॉर एक्झाम्पल एका वर्गामध्ये पडलेले मार्क्स होते काही विद्यार्थ्यांना 4, 10, 9, 20, x+1, x+7, 10, 12, आता साधारणतः 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 20, 9. आणि याच्यामध्ये विचारलं गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, मी प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांना मीडियन फाइंड आउट करा अँड ऑल्सो यू विल फाइंड आउट देअर द मीन. इतकं सिंपल प्रश्न जर बोर्ड परीक्षा तुम्हाला विचारत असेल आणि तुम्हाला येत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो निश्चित हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. पहा 4, 10, 9, 20, x+1, x+7, 10, 12, 20, 19. नाउ यू विल फाइंड आउट देअर द मीडियन अँड मीन. मग तुम्हाला मीडियन्स फाइंड आउट करायचं किंवा मीन फाइंड आउट करायचं. आता मीन फाइंड आउट करायचं म्हटल्यानंतर सगळं आपल्याला हे पण नंबर माहित असणं आवश्यक आहे, पण हे ऍक्च्युअली नंबर माहितच नाही आपल्याकडे. तर तेव्हा आपल्याकडे सरळ सरळ मीडियनचा इयत्ता 7वी 8वीला यूज केलेला तो फॉर्म्युला कोणता आहे बघा. टोटल नंबर्स हे काय करायचे? अरेंजिंग इन देअर द असेंडिंग ऑर्डर्स. पहिले सगळे नंबर्स आपल्याला असेंडिंग ऑर्डर्स मध्ये मांडून घ्यायचे. 4,
नाव नेक्स्ट वन नंबर इज 9, नाव नेक्स्ट वन नंबर इज 10, लाईक दॅट. हे सगळे नंबर असेंडिंग ऑर्डर्स मध्ये मांडून घ्या आणि त्याच्यानंतर मीडियन काढताना विद्यार्थी मित्रांनो या दोघांची ऍडिशन्स डिवायडेड बाय 2 आणि इथे तुम्हाला मीडियन पण देणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल मीडियन इज इक्वल्स टू हिअर 12. समजा दिलेल्या